ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे सर. ओके. आज आपण CSR व प्रोजेक्ट प्रपोजल याविषयी कार्यशाळा ठेवली आहे आणि आपल्या या मार्गदर्शनासाठी आपल्यासोबत धनाजी पुरी जे इंजिनियर आहेत. 2016 च्या बॅच आउटला ते इंजिनियर पास आउट झाले आणि ते सॅम्पी इंडिया एनजीओ वर्किंग अनप्रिव्हिलेज चिल्ड्रन म्हणजे जे अनाथ मुलं या मुलांसाठी ते CSRचं प्रोजेक्ट काम करतात. ते सध्या CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या अंतर्गत ते पुणे या जिल्ह्यामध्ये अनेक एनजीओ सोबत CSR सोबत त्यांचं काम चालू आहे आणि ते मेंबर ऑफ वॉटर फॉर ऑल इंडिया रिजेशन म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे, जल जीवन मिशन असेल किंवा बाकीचे जे पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम मध्ये ते इंडियाचे पूर्ण महाराष्ट्र इंडियाचं जे एक एनजीओ आहे फेडरेशन, त्या फेडरेशनचे ते अध्यक्ष आहेत. आपण आज सगळ्यात पहिले मी धनाजी पुरी साहेब आमच्या या सगळ्या नवीन एनजीओ जे छोटे एनजीओ आहेत यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. या सगळ्या एनजीओ कडून तुमचं पहिले हार्दिक स्वागत करत आहे आणि आमच्या या सगळ्या सामाजिक संस्थांना तुम्ही एक मोलाचं मार्गदर्शन करावा अशी आमच्या सगळ्या एनजीओ कडून तुम्हाला विनंती आहे सर. थँक्यू. यस. ओके, माझा व्हिडिओ दिसतोय? येस 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 येस. ओके ओके, फाईन. ठीक आहे, मी तो एक प्रेझेंटेशन शेअर करतो. ते इंग्लिश मध्ये आहे, बट मी मराठीत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे सर्व. ओके. स्क्रीन शेअर ऑन करताल ऍडमिन प्लीज? येस येस येस. हा. एक मिनिट तुम्हाला मी याच्यावरती ऑप्शन येत नाहीये, चॅट येत आहे. ओके, नाही तिथं मला असं येतंय की होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपेंट टू स्क्रीन शेअरिंग. हा हा येस तिथं. हा मेक आता येते का पहा. नाही नाही, अजून नाही आता आलं. येईल, होस्ट केलंय मी तुम्हाला. ओके, आलं. ठीक आहे. ओके, होप हे स्क्रीन शेअर होतंय सगळ्यांना. येस 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 येस. ओके, दिसतंय का सगळ्यांना? आवाज येतोय का क्लिअर व्यवस्थित? हो सर, येतोय व्यवस्थित. ओके ओके ओके. ठीक. ओके, तर माझं नाव धनाजी पुरी. सर्वांना मराठी कम्फर्टेबल आहे? येस येस. हो सर. ओके, माझं नाव धनाजी पुरी. हा, माझं नाव धनाजी पुरी. मी सध्याला ऍज अ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफिसर म्हणून काम करतो इपिरॉक या कंपनीमध्ये, जी की मल्टीनॅशनल कंपनी आहे, जी ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑपरेट होते. तसंच बाहेर 150 कंट्रीज पेक्षा जास्त कंट्रीज मध्ये काम चालतं. सो मी तिचं सर्व CSRचं ऑल ओव्हर इंडियाचं मी काम बघतो. बेसिकली त्याच्या व्यतिरिक्त माझं सोशल बॅकग्राऊंड जर बघितलं तर माझी स्वतःची एक एनजीओ आहे. जसं त्यांनी इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सांगितलंच, आमची सहाय्यक मित्र परिवार समीप म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, जी फुटपाथवरची मुलं आणि स्लम एरियातले मुलं यांच्या शिक्षणाबरोबरच अजून विविध क्षेत्रामध्ये काम करते. वुमन एम्पॉवरमेंट म्हणा किंवा बाकी त्या रिलेटेड काम म्हणा. तर अशा पद्धतीने आम्ही पूर्ण काम करतो. आणि त्याचबरोबर मी खूप सारे एनजीओ बरोबर कनेक्टेड आहे, ज्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करत असतो. तर सध्याला तुम्हाला टॉपिक दिलेला आहे त्यांनी की CSR आणि प्रोजेक्ट प्रपोजल किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट. ओके, तर याबद्दल आय होप की बऱ्याच एनजीओची लोक जॉईन झालेले असतील. सो ज्यांना ही माहिती हवी असेल की एक्झॅक्टली CSR मध्ये काय होतं, CSR काय आहे आणि कशा पद्धतीनं वर्कआउट होतं,
त्याचबरोबर सीएसआर मध्ये टोटली आपण कशा पद्धतीनं गेलं पाहिजे, कारण की खूप सारे गावखेड्यांचे एनजीओ असतात ज्यांना की इन्फॉर्मेशन नसते की एक्झॅक्टली त्यांनी कशा पद्धतीनं फॉरवर्ड मध्ये काम करायला हवं, किंवा काय केल्यानं त्यांना सीएसआरचं फंडिंग अवेलेबल होऊ शकेल अशा पद्धतीनं. सो मेनली जर तुम्ही सीएसआर बघितलं, म्हणजे सीएसआर काय आहे हे थोडं आपण जाणून घेऊयात एक शॉर्ट मध्ये. सो जेणेकरून की सगळ्यांना माहित होईल, ज्यांना माहित नसेल किंवा माहित असेल पण कोणाला. कोणाला काय आयडिया आहे का सीएसआर म्हणजे काय आहे? हॅलो, कोणाला काय आयडिया आहे सीएसआर? व्हॉट इज सीएसआर? सीएसआर म्हणजे काय, किंवा सीएसआर काय आहे एक्झॅक्टली टोटल? हा बोला ना. सर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आहे. ज्या इंडस्ट्री त्या इंडस्ट्रीचं काहीतरी देणं लागतात, रिसोर्स वापरत असतात, त्यांची ह्युमॅनिटी म्हणून काहीतरी देणं देतात, त्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. ओके ओके. तुमचं मला आवाज तेवढा क्लिअर नाही आला, बट मला जेवढं समजलं की कंपनीकडून जे काही समाजासाठी केलं जातं त्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतात, अशा पद्धतीनं. ओके, ठीक आहे. मी थोडं डिटेलमध्ये हे सांगतो. सो सीएसआर बेसिकली सीएसआर म्हणजे काय, तर लोकांचं जे वेळेस कंपनी कन्सिडर करतो, तर सीएसआरचा लॉंग फॉर्म आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर कंपनीचा ज्यावेळेस आपण संबंध घेतो त्यावेळेस कंपनीच्या प्रॉफिट मधून जे काही उत्पन्न निघतं, ओके, तर ते आपण एक सोसायटीला पे बॅक केलं पाहिजे, सोसायटीला पुन्हा ते दिलं पाहिजे. तर त्या उद्देशानं जे काही आपण कॉन्ट्रीब्युशन असतं कंपनीचं टुवर्ड दी सोसायटी, तर त्याला आपण एक सीएसआर म्हणतो. ओके, नॉर्मल टर्म्स मध्ये त्याच्या वेगवेगळे डेफिनेशन आहे की बिझनेसची कमिटमेंट टुवर्ड दी सोसायटी वगैरे वगैरे. सो त्या डेफिनेशन आपण काही जास्त घेण्याची गरज नाहीये. तो इन शॉर्ट मध्ये इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द बिझनेस टुवर्ड दी सोसायटी, सिटीजन आणि स्टेक होल्डर्स. इन शॉर्ट मध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिट गेन करताय ऍज अ कंपनी, तर तुम्हाला तुमच्या प्लॅनेटसाठी, तुमच्या सोसायटीसाठी आणि तुमचे जे काही वर्क फोर्सेस आहेत किंवा बाकीच्या गोष्टी, तर त्यांच्यासाठी जे काही तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे, दॅट इज कॉल्ड ऍज अ सीएसआर. ओके, सो त्याचे लिगल पॅरामीटर्स काय आहेत, म्हणजे ऍज अ कंपनी म्हणून सीएसआर काय आहे, मी तुम्हाला थोडं शॉर्ट मध्ये सांगतो, कारण की तुम्हाला पण एक आयडिया असावी सीएसआर म्हणजे काय आहे पूर्ण व्यवस्थित. तर ज्या कंपन्या फॉर्म केलेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सच्या अंडरमध्ये, तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने एक सेक्शन 135च्या अंडरमध्ये, म्हणजे शेड्यूल 7च्या अंडरमध्ये कंपनी ऍक्ट जो आहे, तर त्याच्यामध्ये असं लिगल प्रोव्हिजन केलेलं आहे की ज्या कंपन्या ज्यांचं टर्नओव्हर मी तुम्हाला सांगेलच पुढे किती असायला पाहिजे, काय असलं पाहिजे, तर अशा कंपन्यांना हे कंपल्सरीच आहे की त्यांच्या 2% अमाऊंट त्यांच्या प्रॉफिटच्या ही सीएसआर साठी युटिलाइज झाली पाहिजे. ओके, हे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंडरमध्ये सांगितलेलं गेलेलं आहे, आणि ते रूल्स असं आहे की प्रत्येक कंपनीला, प्रत्येक म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्म्स आहेत, कोणत्या कंपन्या फॉल इन होतात, कोणत्या कंपन्या फॉल इन नाही होत, तर अशा कंपन्यांसाठी हे कंपल्सरी त्यांनी केलेलं आहे. ओके, तर आता त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कंपनीला हा ऍप्लिकेबल आहे सीएसआर, तर त्याच्यामध्ये आहे की ज्या कंपन्यांचं नेटवर्थ ज्यांचं 500 करोड पेक्षा किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, अशा कंपन्या, किंवा ज्यांचं टर्नओव्हर जवळपास 1000 करोडच्या वरती आहे, किंवा त्यांचं नेट प्रॉफिट म्हणजे सगळे एक्सपेन्सेस वगैरे सगळं जाऊन ज्यांचं नेट प्रॉफिट 5 कोटीच्या वरती आहे, तर अशा कंपन्यांना सीएसआर एक मिनिट मी सांगतो, एक मिनिट. धनंजय, तुम्ही होस्ट असल्यामुळं ते वेटिंगला तुमच्याकडेच हे रिस्पॉन्सिबिलिटी. नाही, मला ह्याच्यावरती दिसत नाहीये बरं का. एक मिनिट. हो, दिसले, मला दिसले. एक 15 वेटिंगला आहेत. हो, झाले. ओके झाले ना. ओके. हा.
ओके, सो सुरू करू. येस येस येस. हा, तर कंपन्यांचं असं आहे की ज्यांचं नेट प्रॉफिट, नेटवर्थ म्हणजे पूर्ण कंपनीचं हे 500 करोडच्या वरती असेल, किंवा त्यांचं ओव्हरऑल टर्नओव्हर इन्क्लूड त्यांचं सर्व एक्सपेन्सेस वगैरे सगळं 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 धरून, जर त्यांचं म्हणजे मालमत्ता धरून कंपनीचे प्रॉपर्टीज वगैरे सगळं धरून जर ते 1,000 करोडच्या वरती असेल, किंवा नेट प्रॉफिट म्हणजे एक्सपेन्सेस वगैरे सगळे मायनस करून जे नेट प्रॉफिट असतात 5 करोड. आता ह्या टर्म्स तुम्हाला एवढ्या जास्त लक्षात घेण्याची गरज नाही, फक्त मी तुमच्या इन्फॉर्मेशन साठी सांगतोय. ओके, तर अशा कंपन्यांना हे कंपल्सरी आहे की त्यांच्या 2% ऑफ प्रॉफिट हे CSR साठी युटिलाइज झालं पाहिजे. ओके, 2%, आणि लास्टच्या 3 वर्षाच्या ऍव्हरेज बेसिस वरती ते 2% कन्सिडर केलं जातं, आणि तेवढं प्रॉफिट हे सोसायटीसाठी युटिलाइज झालं पाहिजे अंडर CSR. ओके, तर मग ह्याच्यामध्ये कोणते कोणते एरियाज आहेत की जे CSR गव्हर्नमेंटनं पण काही रूल्स अँड रेग्युलेशन टाकलेले शेड्यूल 7 मध्ये, की कोणते कोणते एरियाज असायला पाहिजेत की ज्याच्यामध्ये तुम्ही CSR ऍक्टिव्हिटी करू शकता कंपन्यांसाठी. तर त्याच्यामध्ये हेल्थ आहे, लाईव्हलीहूड आहे, किंवा सॅनिटेशन वगैरे, इन्फ्रास्ट्रक्चर, काही एनजीओज ना इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग करायचे असते, काही स्कूल्स मध्ये वगैरे म्हणा, किंवा काही कशा कशा ठिकाणी पण. तर किंवा एज्युकेशन रिलेटेड, सोशल आणि काही कल्चरल गोष्टी असतील त्या रिलेटेड. तर ह्या सगळ्यांसाठी CSRच्या अंडरमध्ये CSR कंपन्या फंडिंग करू शकतात वेगवेगळ्या एनजीओशी टायअप करून. ओके, तर एकच मिनिट. ओके, सो बेसिकली हे सर्व CSRचं तुम्हाला इन्फॉर्मेशन होतं की नॉर्मली CSR कसं राहू शकतं. ओके, तर आता ह्याच्यामध्ये मेन एरियाज जे आहेत, आता ह्याच्यामध्ये तुमच्या खूप साऱ्या जे एनजीओ इथं आता सध्याला जॉईन झालेले आहेत. ओके, तर त्यांचं असं होऊ शकतं की ते कोणी हेल्थ मध्ये काम करत असेल, कोणी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करत असेल, कोणी एज्युकेशन मध्ये काम करत असेल. ओके, तर तर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सेक्टरमध्ये वेगवेगळे एनजीओ काम करत असतील, आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही सोसायटीला हेल्प करत असाल. तर आता मग हे CSR तुम्ही कसं ऍज अ एनजीओ म्हणून तुम्ही कसं मिळवणार, किंवा तुम्ही कसं अप्रोच करणार. ओके, तर फर्स्ट थिंग की CSR ज्या वेळेस कोणतीही कंपनी कन्सिडर केली, तर ज्यांचं CSR आहे जनरली मोठ्या मोठ्याच कंपन्या तुम्ही ज्यावेळेस कन्सिडर करताल. ओके, तर त्यावेळेस तुम्हाला ते कळून जाईल की एकच मिनिट. ओके, शेअरिंग. कट झालं का ते परत? हा, शेअर मी हे केलंय, एक मिनिट. रिमूव्ह केलंय. नाही, मीच स्वतः केलंय. पोस्ट करू का तुम्हाला मी? नाही नाही नाही, ओके, म्हणजे मीच क्लोज केलंय. स्क्रीन होते. हा अच्छा. हा, ओके. तर बेसिकली ह्याच्यामध्ये आता तुम्ही कशा पद्धतीने अप्रोच करताल, म्हणजे ज्यावेळेस कंपन्या असतील किंवा काय असेल, तर ज्या कंपन्या CSR प्रोव्हाइड करतात, तर त्यांचं कंपन्यांचं त्यांच्या वेब पोर्टलला त्यांनी डिटेल्स दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल आमची कंपनी, तर आमच्या कंपनीच्या तुम्ही वेबसाईटला गेलात, इपिरॉक इंडियाच्या वेबसाईटला गेलात, तर तुम्हाला एक CSR, कारण की ते पण गव्हर्नमेंटनं नॉर्म्स टाकलेले की एनजीओनी कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करायला हवं, किंवा एनजीओना कसं माहित होणार की कोण कोण आहेत, किंवा कोणाला म्हणजे ज्या एनजीओना कनेक्ट करायचं तर त्यांनी कसं करावं. तर त्यांनी वेबसाईटला जायचंय, वेबसाईटला तिथं डिटेल दिलेले असतात की कोणते प्रोग्राम्स आहेत त्या CSRच्या अंडरमध्ये, आणि कोणते प्रोग्राम्स ते घेणार आहेत. ओके, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या एनजीओ कोणत्या फील्डमध्ये काम करते. फॉर एक्झाम्पल एखादी एनजीओ आहे जी हेल्थ सेक्टरमध्ये करते, ती पण हेल्थ सेक्टरमध्ये प्रोव्हाइड करते फंडिंग, आणि त्यांना बजेटिंग टाकावं लागतं कंपन्यांना, किंवा त्यांचे प्रोग्राम्स टाकावं लागतात. सो त्या अंडरमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. मग तिथं त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले असतात कंपनीच्या, कोणत्या पर्सनला करायचंय किंवा कोणत्या मेल आयडीला तुम्हाला अप्रोच करायचंय, तर तिथं सगळं त्यांना द्यावं लागतं. कंपन्यांना हे कंपल्सरी असतं की तिथं त्यांनी ते पुटअप करायचंय,
आणि तुम्ही प्रत्येक कंपनीच्या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करू शकता, जिथं तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करता येईल, घेता येईल. ओके, सो हे झालं अप्रोचिंगच्या बाबतीत. एरिया सांगितलेत, अप्रोचेस कसं करायचंय तुम्हाला CSR ला ते सांगितलंय. ओके, आता प्रश्न येतो की तुम्ही कोणते लिगल पॅरामीटर्स किंवा प्रोजेक्ट प्रपोजल ज्यावेळेस कन्सिडर करतात, तर त्यावेळेस कोणते कोणते तुम्हाला पॅरामीटर कन्सिडर करायला हवेत. ओके, तर मेन म्हणजे तुमच्याकडे काय असायला हवे, हा पहिली गोष्ट. तर तुमचं ज्यावेळेस तुम्ही ऍज अ लिगल एंटिटी आहात, तर ट्रस्ट म्हणा किंवा सोसायटी म्हणा किंवा तुम्ही कंपनी ऍक्ट नुसार तुम्ही सेक्शन 8 कंपनी फॉर्म केलेली असेल. ओके, ह्या तिन्हींनाही CSR घेता येतं. तुमची ट्रस्ट असेल, सोसायटी असेल किंवा कंपनी ऍक्ट नुसार सेक्शन 8 अंडर तुम्ही कंपनी फॉर्म केलेली असेल, तर ह्या तिन्हींनाही तुम्हाला CSR घेता येतं. फक्त आता गव्हर्नमेंटनं थोडं रिस्ट्रिक्शन लावलेले आहेत मागच्या वर्षीपासून, कारण की पहिले ज्यावेळेस NGO काम करायच्या, तर त्यावेळेस NGO असं होतं की खूप सारे फ्रॉड केसेस होत होत्या. ओके, तर त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की एकच मिनिट. तर त्यावेळेस त्यांनी असं ठरवलंय की ज्या कोणी NGO काम करतील, तर त्यांनी CSR घेताना त्यांना काही रेग्युलेशन्स लावून दिलेत. त्याचबरोबर कंपन्यांनाही काही रेग्युलेशन्स लावून दिलेत. तर तुमच्याकडे कंपल्सरी मी काही डॉक्युमेंट सांगतोय, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी लागतात ज्यावेळेस तुम्ही CSR घेतात. फर्स्ट थिंग की तुमचं रजिस्ट्रेशन सेक्शन 8 असेल किंवा तुमची ट्रस्ट असेल किंवा तुमचं सोसायटी असेल, तर त्याचं रजिस्ट्रेशन. त्याचबरोबर तुम्हाला ATG आणि 12A हे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला लागणारच आहेत. त्याचबरोबर तुमच्या लास्ट 3 इयरचा रेकॉर्ड हा लागतो. लास्ट 3 इयरचा रेकॉर्ड याच्यासाठी काही कंपन्या मे बी तुमचा तो बघणार नाही, काही कंपन्या बघतील, बट काही कंपन्या याच्यासाठी बघतील की तुम्ही किती त्याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत काय काय प्रोग्राम्स केलेले आहेत आणि आता इथून पुढे कशा पद्धतीनं प्रोग्राम्स करताय, तर हे लोकांना माहित असावं. त्या कंपनीना त्याच्यावरून कॉन्फिडन्स येतो की तुम्हाला जर ते काही अमाऊंट XYZ अमाऊंट हँडओव्हर करतायत, तर मग ती अमाऊंट तुम्ही किती पर्टिक्युलरली युज करताल. सो त्यासाठी लास्ट 3 इयरचा रेकॉर्ड त्यांना लागत असतो. सेकंड थिंग, आता गव्हर्नमेंटच्या नॉर्मनुसार मागच्याच वर्षी त्यांनी हे केलंय, CSR फॉर्म 1 म्हणून त्यांनी सुरू केलंय. CSR फॉर्म 1चं रजिस्ट्रेशन हे इव्हन दो तुमच्याकडे ATG आणि 12A आहे, सगळ्या गोष्टी आहेत, बट तुमचं CSR फॉर्म 1चं रजिस्ट्रेशन मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सला रजिस्टर नाहीये तुमची संस्था, तर तुम्हाला CSR घेता येत नाही. तर तुम्हाला ते इझी रजिस्ट्रेशन एका दिवसामध्ये पण होऊ शकतं, जर तुमच्याकडे तुम्ही व्यवस्थित सगळं काय म्हणतात डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत आणि त्या गोष्टींमध्ये तुम्ही सगळं व्यवस्थित करू शकतात, म्हणजे त्याचा काही अडचण नाहीये. फक्त ते तुम्ही रजिस्ट्रेशन करायला हवं, जेणेकरून की तुम्हाला ह्याचं रजिस्ट्रेशन सॉरी CSR फॉर्मचं रजिस्ट्रेशन होईल आणि जेणेकरून की तुम्हाला CSRच्या अंडरमध्ये हे घेता येईल, मदत घेता येईल. ओके, आता हे झालं लिगल डॉक्युमेंटच्या बाबतीत. ज्यावेळेस तुम्ही आता CSR मध्ये तुमच्या कोणत्या कोर एरियाज, कोर नीड्स आहे, तर ते तुम्ही कशा पद्धतीने प्रोजेक्ट प्रपोजल मध्ये किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट्स मध्ये तुम्ही कशा पद्धतीने प्रेझेंट करा. तर त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आहे की तुमची नीड काय आहे, NGO ची नीड काय आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करता आहात, तुम्ही काहीतरी शाळा रन करता आहात किंवा एखादा अनाथालय रन करता आहात, किंवा अजून काही दुसऱ्या गोष्टी रन करत आहात, तर ज्या एज्युकेशन रिलेटेड आहेत किंवा काही पण. ओके, तर त्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला कशासाठी गरज आहे ती व्यवस्थित फाइंड आउट झालं पाहिजे. तुमचं म्हणजे इनिशियल तुमचे काय डिटेल्स आहेत. फॉर एक्झाम्पल त्या प्रोजेक्टचं नाव काय असेल, तुमच्या NGO चे काही डिटेल्स असतील, त्या डिटेल्स, NGO ची थोडीफार इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मेन्शन करणं, त्याचे फाउंडर्स, ट्रस्टी वगैरे कोण आहेत, त्याच्यामध्ये ट्रस्टी मेंबर्स काय आहेत, त्यांचं प्रोफेशन काय आहे, हे थोड्या गोष्टी डिटेलिंग असणं. आणि टोटल ओव्हरऑल तुमच्या ज्या प्रोजेक्टची, फॉर एक्झाम्पल एखाद्या NGO ला
स्कूल बस हवी एज्युकेशन पर्पज साठी. तर मग स्कूल बस कशासाठी हवी, तर त्या प्रोजेक्टची कॉस्ट किती येणार आहे, मग त्या प्रोजेक्टची कॉस्ट तेवढी येणार आहे, तर मग तुम्ही काही त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट्स घेतलेले आहेत का, म्हणजे कॉस्टिंग काढलेली आहेत का. तर ऍटलीस्ट 2-3 वेंडर कडून तुम्ही कॉस्टिंग काढून ठेवणं, तयार करून ठेवणं इझी राहील. जेणेकरून की ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट प्रपोजल करायला जाताल कोणत्याही कंपनीला किंवा कोणत्याही कंपनीला तुम्ही तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह ज्यावेळेस प्रपोजल घेऊन जातील, तर त्यावेळेस ती कंपनी एक पूर्ण इन्फॉर्मेशन विचारत असते की तुम्ही किती कॉन्फिडंट आहात त्या बाबतीत, की तुम्हाला काय काय माहिती आहे, आता तुमचे कोणत्या नीड्स आहेत आणि त्याच्याबद्दल काय माहिती आहे, किती कॉस्टिंग येणार आहे, काय असणार आहे, त्याचा ड्युरेशन किती असणार आहे प्रोजेक्टचं, आणि त्यानं बेनिफिट किती होणार आहे, किती जणांना ते बेनिफिशियल असेल, आणि त्याचा युटिलायझेशन कसं होणार आहे. कारण की जनरली आजकाल बघितलं जात आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द आम्ही पण फेस करतो, खूप सारे एनजीओ असे येतात की फ्रॉड पद्धतीनं काहीतरी प्रोजेक्ट आणायचे आणि काहीतरी त्याच्यामधून फ्रॉड करून पैसे कमवायचे वगैरे अशा पद्धतीनं. खूप सारे एनजीओ आता ऍडमिन चार्जेस वगैरे जास्त पद्धतीनं लावतात. ओके, तर जनरली कंपन्या बघताना ते बघतात की तुम्ही किती पद्धतीने ऍडमिन चार्जेस लावलेत किंवा काय आहे कसं आहे, कारण की ह्याच्यावरून तुमचं डिफाईन होतं की तुम्ही सोशली खरंच तुम्हाला काम करायचंय की तुमचं दुसरंच काहीतरी ह्याच्यामधून साध्य करायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून प्रोजेक्ट प्रपोजल मांडताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे. ओके, मग त्याच्यामध्ये एक डिटेल समरी पण टाका की त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड काय असणार आहे, तुम्ही सर्वे केलेला आहे का त्या प्रोजेक्टचा. काही काही प्रोजेक्ट असे असतील, आता फॉर एक्झाम्पल आम्ही वॉटरचे काही प्रोजेक्ट करतोय, जसं की लातूर वगैरे विभाग म्हणा, इकडच्या विभागात म्हणा, नांदेड वगैरे इकडचा विभाग म्हणा, किंवा जळगाव वगैरे विभाग. ओके, किंवा आता आमचे काही प्रोजेक्ट उदयपूरला राजस्थानमध्ये चालू आहेत, तर त्या ठिकाणी म्हणा. तर त्यावेळेस आम्ही हे बघतो की लाईक त्यांचे लिगल क्लिअरन्स आहेत का. काही ठिकाणी असं होतं की लँड दुसऱ्याची आहे आणि तुम्ही काम करताय तुमच्या एनजीओ थ्रू, पण मग ते लिगली तुम्हाला त्यांच्याकडून परमिशन आहे का, एनओसी घेतलेले आहेत का. तर हे सगळे डॉक्युमेंटच्या बाबतीत तुम्ही प्रोजेक्ट प्रपोजल मांडताना, प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचे सादर करताना हे महत्वाचं येतं की तुम्ही ज्यावेळेस सीएसआरच्या अंडरमध्ये काही फंडिंग मागू इच्छित असाल, तर ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघितल्या जातात त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. पॅरामीटर झाले, प्रोजेक्ट प्रपोजल, इनिशियल फॉर्मॅट आणि फायनल. ओके, मी तुम्हाला काही एक शेअर करतो डॉक्युमेंट. आय गेस हे शेअर करण्याची गरज नाही, ऑलमोस्ट मी सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड असायला पाहिजे डॉक्युमेंट्स मध्ये वगैरे. ओके, तर रिलेटेड डॉक्युमेंट्स वगैरे जे काय असेल, लिगल डॉक्युमेंट तुमचे क्लिअर असायला पाहिजे. तुमच्या एनजीओ वरती काही लोन वगैरे पण नसायला पाहिजे, नाही तर तुम्ही लोन घेतलेलं आहे, काहीतरी लिगल फंड्यामध्ये अडकलेली एनजीओ आहे, तर क्लिअरन्स असणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. आणि तुमचं वर्क अशा पद्धतीनं एक जेन्युइनली भावलं पाहिजे. आता मोस्ट ऑफ द ज्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहे ते बघताना सीएसआर ज्या त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात की तुम्ही ऍटलिस्ट तेवढे जेन्युइन असायला पाहिजे, तुमचं वर्क तेवढं जेन्युइन असायला पाहिजे, जेणेकरून की तुम्हाला ते सीएसआर फंडिंग मिळू शकेल. ओके, तर आय होपफुली ह्याच्यामध्ये तुम्हाला जे ऍज अ एनजीओ म्हणून मी बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये क्लिअर केल्यात की प्रोजेक्ट प्रपोजलच्या बाबतीत असेल, प्रोजेक्ट रिलेटेड डॉक्युमेंट्स कोणते असले पाहिजेत, लिगल डॉक्युमेंट्स वगैरे. नंतर तुमच्या ट्रस्टचे डॉक्युमेंट्स कोणते असले पाहिजे, जसं एटीजी पहिले लास्ट 3 इयरचं सर्टिफिकेशन वगैरे, सीएसआर फॉर्म 1 आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट्स वगैरे. ओके, प्रोजेक्ट डिटेल्स मध्ये काय काय असलं पाहिजे. मी तुम्हाला एक फॉर्म शेअर करतो फक्त लुकआउट साठी, मी तो ऑलरेडी सांगितलेलंच आहे. ओके, होस्ट डिक्लाइन केलेलं आहे, ठीक आहे. नाही करतो 1 मिनिट. यस, ओके, ठीक आहे. ओके, केलं का. यस. ओके, ओके, हा फॉर्म दिसतोय तुम्हाला, एक समरी म्हणून, एक्झिक्युटिव्ह समरी. नाही, फॉर्म आला नाही स्क्रीनवर, अजून दिसत नाहीये. ओके, आता दिसतोय. नाही, ब्लर ब्लॅक दिसतंय सगळं. आता शेअर झालेलं आहे सर. शेअर नाही झालं का माझ्याकडून, तर झालेली पण वेटिंग वर पडलंय ते.
ओके, एनिवे म्हणजे मी तसं तसं पण सांगितलेलंच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल की जनरली तुमचं प्रोजेक्ट काय आहे ते डिटेलिंग येऊ द्या. प्रपोजल मांडताना तुमचं एनजीओच्या डिटेल्स सर येऊ द्या, नंतर एनजीओ पीपीटी बद्दल मध्ये थोडी. उपलब्ध करून द्या. ओके, एकच मिनिट. मे बी हा तसं होत नसेल, एकच मिनिट. जर समजा मीटिंग कॅन्सल कट होईल आता एक 5 मिनिटात, तर परत ऍड करा, कारण की त्याचा टाइमच कमी आहे. ठीक आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. एनिवे आपण तरी मी सांगितलेलंच आहे की काय आहे त्याच्यामध्ये, काय असायला पाहिजे. ओके, इन्फॉर्मेशन म्हणजे काय सर असायला पाहिजे तुमच्या. तर आय होप की माझ्याकडून म्हणजे सीएसआरच्या बाबतीत तुमच्या माहितीसाठी ह्या गोष्टी जेवढं मला सांगायचंय तेवढ्या बऱ्याच सांगितल्यात. जर तुम्हाला काय प्रश्न असतील, कारण की प्रश्न विचारल्याच्या नंतर क्लॅरिटी जास्त येतील, तर तुम्ही ते विचारा, म्हणजे जेणेकरून की मला अजून जास्त क्लिअरली सांगता येईल. बरोबर आहे. आमच्या सर धन्यवाद, तुम्ही खूप चांगल्या हॅलो. पद्धतीने एक मिनिट, तुम्ही चांगल्या पद्धतीने हॅलो. हा बोला. हॅलो. हॅलो. बोला ना, एक जण हा बोला. सर एक रिक्वेस्ट अशी होती, मी थोडं मीटिंगला थोडं उशिरा जॉईन झालो, की आपलंही म्हणजे आपलं काय युट्यूब चॅनल वगैरे आहे का, मला पूर्ण माहिती मिळू शकेल अशी, किंवा आपली मीटिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली ती मिळू शकेल का? म्हणजे काय हो झालं मला हो, अजून ते कळालंच नाही. मिळेल मिळेल. ओके सर, थँक्यू. ओके, तुम्ही म्यूट करून ठेवा सर. ओके, धन्यवाद धनंजय पुरी साहेब, तुम्ही योग्य ते मार्गदर्शन केलं. आता बेसिक आमच्याकडे जे एनजीओ आहेत महाराष्ट्रातल्या, एनजीओचा महत्वाचा प्रॉब्लेम कामाच्या बाबतीत एकच असं झालंय, मी विजन त्यांना लक्षात नाही येत, म्हणजे काम करताना कशा पद्धतीने प्रोजेक्ट रन करायचं. म्हणजे प्रोग्राम तुम्ही ऍक्टिव्हिटीज घेताय, सगळ्या गोष्टी करताय, पण काही दिवसच ऍक्टिव्हिटीज घ्यायची, त्यानंतर आपलं स्ट्रक्चर बदलून टाकायचं. जर एज्युकेशन सेक्टरला काम करत असेल तर नंतर हेल्थ सेक्टरला काम करायचं. तर गोष्ट आम्हाला हे सांगा की प्रोजेक्ट काम करताना तो किती वर्ष किती दिवस लागतात तो रन करण्यासाठी, जेणेकरून आपण फोकस लावू शकतो एक, आणि आपलं काम कशा पद्धतीने पाहिजे एक, आणि आपलं जे प्रोजेक्ट प्रपोजल आहे, आता तुम्ही जसं सांगितलं की मेल आयडी आपण सर्च करून कंपन्यांना प्रोजेक्ट प्रपोजल टाकू, हे ऑनलाईन झालं. तर पण आता बऱ्यापैकी जिल्हा असेल, औरंगाबाद जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये त्याच रेसिडेन्शियल भागामध्ये ज्या कंपनी असतील, अशाच काही भागामध्ये चालू असतं, काही तिथल्या वर्करसाठी, काही हेल्थ सेक्टर, हँडिकॅप काम चालू असतं. तर आपण ऑफलाईन सुद्धा कंपन्यांपर्यंत प्रोजेक्ट घेऊन जाऊ शकतो का? म्हणजे कशा पद्धतीने, किंवा तिथं कोण एक बेसिक हेड असतं की ते पाहतं सगळ्या गोष्टी अशा असतात. ओके ओके ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती, हे जे एनजीओ आहेत, ह्या एनजीओ कंपन्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण की कंपन्यांचे काही रूल्स असतात. कोणते विदाउट परमिशन तुम्हाला सीएसआर असेल, मीटिंग असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अप्रोच करून घेत नाही, कारण की तुमच्याकडे काही नसतंच. या लोकांना त्या कंपनीपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप वेळ जातो, किंवा ते पोहोचूच शकत नाही. असं साध्या पद्धतीने काय तुम्ही सांगू शकता की हे लवकर? राईट. येस, ऍक्च्युली काय होतं की खूप साऱ्या वेळेस म्हणजे ही गोष्ट बरोबर आहे की डायरेक्टली इंटरटेन नाही करत कंपन्या, कारण की कंपन्यांचं वेगळं स्ट्रक्चर असतं. तर ज्यावेळेस तुम्हाला ऑफलाईन जर एखाद्या कंपनीने अप्रोच करायचंय तर थोडं मुश्किल जातं, कारण की ऑफलाईन करायला तिथं कोण कॉन्टॅक्ट पर्सन आहे किंवा काय, हे थोडं कठीण होतं. तुम्हाला इंटरटेन करतील तेवढं नाही कंपनीच्या गेटवरती, ते डिपेंड करतं. तर बेसिकली मेनली तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर ऑनलाईनच, जे प्रत्येक कंपन्यांच्या साईटवरती तुम्हाला जी वाटते, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही औरंगाबाद म्हणत असाल तर औरंगाबादला बजाज ऑटो आहे, किंवा बजाज ऑटोच्या तुम्ही वेबसाईटला जा, तिथं त्यांचं सीएसआर म्हणून एक, सीएसआरचं हे कंपल्सरी गव्हर्नमेंटच्या रूलनुसार त्यांना वेबसाईटला द्यायचंच आहे. तर तुम्ही तिथं जा, तिथं त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतील, त्यांचं ईमेल आयडी दिलेले असतील,
तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारा, बोला त्यांच्याशी, सर आम्ही अशी अशी एनजीओ आहे किंवा मला असं असं काम आहे, तर आम्हाला तुम्हाला संपर्क साधायचा किंवा तुम्हाला एक भेट घ्यायची. सो मग त्यावेळेस ते ऍटलिस्ट तुम्हाला एंटरटेन करतील, तुम्हाला काही परमिशन देतील आणि तुम्ही तिथं जाऊन मग तुमचं प्रोजेक्ट प्रपोजल इन फ्रंट टू फ्रंट बेसिसवरती मांडू शकता. किंवा यदा कदाचित काही कंपनीच्या गेटवरती तुम्ही असं पण म्हणू शकता की मला CSR चे जे काही पर्सन आहेत, कोऑर्डिनेटर्स आहेत, आता प्रत्येक कंपनीच्या मध्ये वेगवेगळी पोस्ट असते. जसं आमच्या इथं CSR ऑफिसर म्हणून आहे, काही ठिकाणी CSR मॅनेजर म्हणतात, काही ठिकाणी CSR कोऑर्डिनेटर म्हणत असतील, डिपेंड. तर तुम्ही त्या ठिकाणी तसं कंपन्यांना जाऊन त्यांना रिक्वेस्ट करू शकता फ्रंट गेटला की आम्हाला तसं त्यांना भेटायचंय म्हणून आम्हाला थोडं डिस्कस करायचंय. किंवा HR कंपनीचा असतो, तर HR ला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता, HR थ्रू ते मॅनेज होऊ शकतं. ओके. दुसरा प्रश्न होता की हा बोला रोशनी. एकच मिनिट, त्यांचं उत्तर देतो. हा, दुसरा मला प्रश्न एक होता की प्रश्न- खूप साऱ्या कंपन्यांमध्ये सॉरी खूप सारे एनजीओ ह्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये करतायत काम आणि त्यांचं काम इकडे तिकडे होतंय किंवा काय. तर प्रोजेक्ट करण्याला असं काही हे नाहीये, तुमची नीड बेसिस डिपेंड करते. जसं मी मागाशी सांगितलं की काही ह्यांना एज्युकेशनच्या बाबतीत स्कूल बसची नीड असू शकते किंवा कोणाला हेल्थच्या सेक्टरमध्ये अँब्युलन्सची नीड असू शकते. तर त्या प्रोजेक्टचं ड्युरेशन हे खूप कमी, म्हणजे 1-2 महिन्यामध्ये संपणारा प्रोजेक्ट येतो. बट हा, त्याचा इम्पॅक्ट हा लॉंग टर्म आहे, कारण ते युटिलायझेशन लॉंग टर्म मध्ये त्याचं. ओके. पण ऍज सच जर वॉटरचा प्रोजेक्ट बघितला तुम्ही, काही ठिकाणी नाला डिपनिंग असेल किंवा CCT कॅनल्स वगैरे करायचे पाण्यासाठी वगैरे, गावासाठी वॉटर हार्वेस्टिंगचं स्ट्रक्चर असेल, तर ते लेंदी प्रोजेक्ट असतात. ते 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षापर्यंत पण चालतं. सो मग ते प्रोजेक्टचं ड्युरेशन वेगळे. जर तुम्ही हे डिसाईड करा की कोर तुमचा एरिया काय आहे, तुम्ही कोणत्या एनजीओ आहात आणि तुम्हाला कोणत्या एरियामध्ये काम करायचे, कारण हे पण काम करणार, ते पण काम करणार, तर तुमच्या एनजीओचं तेवढं ऍज सच रेप्युटेशन, म्हणजे असं काही नाही की तुम्ही करू शकतात, पण तुम्ही तेवढं मग इस्टॅब्लिश व्हायला हवं अगोदर आणि मग करता येईल. पण हळूहळू जर झालं तर बेटर राहील. येस. रिजॉईन करा. कट होतोय. सर मला एक एक प्रश्न मिनिट. होता, ऋषी मिनिट, मला एक एक बोलायचं होतं, एक क्वेश्चन. ते कट होईल आता 1 मिनिटात. रिजॉईन करा सगळ्यांनी, जॉईन करा. बरं ठीक आहे. हा बोला. येस रोशनीजी. हा, मला एक प्रश्न होता. माझा आवाज येतोय सर? हो. सर ऍक्च्युली आमच्या गावाजवळ जिथे अदानी आहे, ते ऑलरेडी आमचं गाव दत्तक घेतलेलं आहे त्या अदानी. पण जशा फॅसिलिटीज पाहिजे, जसं माझं ऑलरेडी एक ऑर्गनायझेशन आहे आणि मला CSR फंड घ्यायचा आहे, तर मी तिथे अप्लाय करू शकते जर तिने दत्तक घेतलं असेल तर? हो करू शकतात ना, का नाही. आणि हे सगळं अप्लिकेशन मी ऑनलाईनच करायला पाहिजे की मी प्रत्यक्षात जाऊन पण तिथे बोलू शकते, म्हणजे ऑलरेडी दत्तक घेतल्यामुळे? कारण आपल्याला तिथे वर्क दिसत नाहीये, जे कंपनी